आज आपण तयार करणार आहोत आळूच्या वड्या। त्यासाठी मी आळूची कोवळी पानं घेतली आहेत। ती पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे। त्यानंतर त्याचा देठ काढायचा आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये 3-4 मिरच्या, अर्धा चमचा जिरे टाकायचे आहे। चार 5 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच अद्रकचा तुकडा, अर्धा चमचा मीठ, ते मिक्सरला वाटून घेणार आहोत। आता एका पातेल्यामध्ये 4 चमचे आपल्याला बेसन घ्यायचं आहे। त्यामध्ये अर्धा चमचा ओवा घ्यायचा आहे। ते हाताने असं क्रश करून टाकायचं आहे। अर्धा चमचा हळद टाकायची आहे। कट करून कोथिंबीर टाकायची आहे। मिक्सर मधलं वाटण त्यामध्ये टाकून घेऊया। थोडेसे पाणी टाकून ते मिक्सर मधलं आपण सर्व काढून घेणार आहोत। ते चमचेच्या साहाय्याने हलवून घ्यायचं आहे। थोडे थोडे पाणी टाकून ते एकजीव करून घ्यायचं आहे। जास्त घट्टही ठेवायचं नाही, जास्त पातळही नाही। आपण ज्या पद्धतीने भज्याला करतो त्या पद्धतीने तयार करायचं आहे। त्यानंतर आळूची पानं घ्यायची आहेत आणि ती उलटी टाकून त्यावर लावणार आहोत। तोपर्यंत गॅसवर कढई ठेवायची आहे। चमच्याच्या किंवा हाताच्या साहाय्याने आपण त्याला बेसन लावून घेऊया। असे गोल गोल करून वड्या तयार करूया। हे वड्या डब्यासाठी एकदम झटपट पद्धतीने तयार होतात आणि खूप छान लागतात। कढईमध्ये 2 चम्मच तेल टाकलं आहे। एक एक वडी त्यामध्ये आपण टाकून घेऊया। तुम्ही कढईमध्ये न करता तव्यावर केले तरी चालते। झाकण ठेवून 2-3 वेळेस वाफवून द्यायचं आहे आणि दुसरी बाजू पलटायची आहे। पुन्हा वाफळून द्यायचं आहे। 3-4 मिनिटे वाफळले की आपली वडी तयार होते। हे बघा, या पद्धतीने वडी तयार झाली आहे। ती एका प्लेटमध्ये काढून घेऊया। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। धन्यवाद।